तिघेही टॅक्सीच्या मागील सीटवर बसलेले होते. अलीकडे विजय, मध्ये आशा, पलीकडे सनी. रस्ताभर तिघेही गप्प होते. आशाने चेहरा निर्विकार ठेवण्याचा प्रयत्न केला होता, पण विजयच्या बोलण्याचा तिच्यावर बराच परिणाम झालेला दिसत होता. विशेषतः बाबूरावसुद्धा भैयासाहेबांचा शोध काढत असणार हे ऐकून तिचं मन कमालीचं भयभीत झालेलं होतं. त्याचबरोबर विजय भैयासाहेबांच्या सुरक्षिततेची काळजी घेणार म्हणजे नेमकं काय करणार हे तिला कळत नव्हतं. सुरक्षिततेच्या नावाखाली तो पुन्हा अंकलला नर्सिंग होममध्ये तर ठेवणार नाही ना. अंकलनी तर हॉस्पिटल या नावाचाच आता धसका घेतला आहे. त्यांना जर पुन्हा अशा एखाद्या नर्सिंग होममध्ये ठेवण्याचा प्रयत्न झाला तर अंकल खरोखर जीवाचं काही. या नुसत्या कल्पनेनं आशाच्या हृदयाचं पाणी पाणी झालं. यांचा असा काही विचार असेल तर आपण शक्यतो प्राणपणानं त्याला विरोध करायचा. मनातल्या मनात आशानं असा ठाम निश्चय केलेला होता. टॅक्सी गिरगाव एरिया शिरून खेतवाडीच्या कॉर्नरवर आली. या गल्लीतली 5वी इमारत, सनी म्हणाला. विजयने आशाच्या चेहऱ्याकडे बघितलं. ती अगदी स्थिर नजरेनं समोर बघत होती. सनी टॅक्सीच्या खिडकीतून डोकं बाहेर काढून राजाला शोधत होता. गल्लीत असणाऱ्या त्या इमारतीपासून 4-5 इमारतींच्या अलीकडे राजा उभा असलेला त्याला दिसला. तो येणाऱ्या जाणाऱ्या टॅक्सीकडेच बघत होता. सनीने टॅक्सी ड्रायव्हरला त्याच्यासमोर टॅक्सी उभी करायला सांगितलं. टॅक्सीत सनीला आणि विजयला बघताच राजा पुढे आला. अरे मी तुमचीच वाट बघत होतो. सगळं ठीक आहे ना? नाही ना साहेब, इथं एक गडबड झाली. कसली गडबड? अहो इथं एक खून झाला आहे. खून? कुठे? विजयने एकदम उत्तेजित स्वरात विचारलं. अहो इथून 5व्या इमारतीत. याच इमारतीत आपल्या शेजारी बसलेल्या ज्या बाई आहेत ना, त्यांनी काय रेडीमेड कपडे, जेवणाचा डबा बिबा नेलेलं होतं. आशाचा चेहरा एकदम पांढरा फटक पडला होता. असं वाटत होतं ती केव्हाही बेशुद्ध पडेल. खून कसा झाला काही समजलं? नाही ना, पोलीस कोणाला आत प्रवेशच करू देत नाहीत. पोलिसाचं पूर्ण युनिटच तिथं हजर झालेलं आहे. प्रेताचा पंचनामा करणं, फिंगरप्रिंट एक्सपर्ट, फोटोग्राफर, अहो सगळी रूम भरून गेली त्यांनी. तशी थोडीफार माहिती काढली म्हणा. मृत व्यक्तीच्या समोर जेवणाचा भरलेला टिफिन उघडा पाडला होता. त्यातलं काय अन्न एका ताटात वाढलेलं दिसत होतं. म्हणून जेवणातनं विष वगैरे दिलं गेलं असण्याची शक्यता आहे. आता पोलिसांनी अन्नाचे नमुने घेतले, पण ही सगळी ऐकीव बातमी आहे. प्रत्यक्ष मला काय बघायला मिळालेलं नाही. मृत व्यक्ती कोण आहे याचा काही पत्ता लागला का? सनीने विचारलं. नाही, पण तो तरुण नाही आहे हे नक्की. राजाच्या एका वाक्यासरशी आशाचा चेहरा भकास होत होता. या खुनाची सूचना पोलिसांना दिली कोणी? अहो मालकिनीने. ती एक वृद्ध विधवा बाई आहे. तिने पोलिसांना सांगितलं की ही खोली आज सकाळी तिने एका वृद्ध सज्जन माणसाला आणि त्याच्याबरोबर असलेल्या त्याच्या तरुण पुतणीला भाड्याने दिलेली होती. मालकिनीने सांगितलं तेवढं भाडं त्या मुलीने कसली खळखळ न करता मान्य केलं आणि महिन्याचं ॲडव्हान्स भाडंही दिलं. त्या मुलीने मालकिनीला सांगितलं होतं का तिचे अंकल म्हणजे तो म्हातारा माणूस तो आजारी आहे. काही दिवसासाठी अशी एका बाजूची निवांत खोली विश्रांतीसाठी त्यांना हवी आहे. 1 महिन्यात खोली सोडून द्यायची लेखी हमी तिने त्या मालकिनीला दिलती. म्हणून मालकिनीने त्यांच्याकडून डिपॉझिट किंवा पागडी असं काही घेतलं नाही. दुपारचं जेवण आहे ना त्या पोरीने बाहेरनं आणलं, पण संध्याकाळचं जेवण मालकिनीने द्यावं अशी तिने विनंती केली ती. जेवणाचे पैसे वेगळे देणार होती ती, म्हणजे अगोदर दिलेले होते. मालकिनी एकटीच असती त्यामुळे तिने ते मान्य केलं. दुपारचं जेवण बाहेरून आणून देण्यासाठी मालकिनीचाच टिफिन ती पोरगी घेऊन गेली ती. तोच टिफिन घेऊन जाण्यासाठी मालकीन आली तर तिला प्रेत दिसलं तिथं. ते प्रेत बघितलं आणि मालकीन वरडत बाहेर पळाली. कसा तरी पोलिसला फोन केला. आपण तेव्हापासून त्या मालकिनीला अटॅक यायला लागले ना. लय घाबरली ती. आशाने आपले ओठ घट्ट आवळून धरले होते. मोठ्या कष्टानं आपल्या अश्रूंवर ताबा मिळवण्याचा ती प्रयत्न करत होती. मला सांग, पोलीस तपासाचा प्रमुख कोण आहे?
पहिल्यांदा घरमालकिनीचा फोन येताच ते गिरगाव पोलीस चौकीचे सब इन्स्पेक्टर शिंदे ते इथं आलेत. आता तेच पुढची चौकशी करतायत. लागली वाट लागली. का रे बाबा, काय झालं? अरे या शिंदेचं आणि माझं फारसं सख्य नाही आहे. त्याला जर समजलं की या केसशी मी संबंधित आहे तर त्याची तपासाची लाईन एकदम बदलून जाईल. या माणसाला मी जास्तीत जास्त कव्हर करण्याचा प्रयत्न करतो, त्या माणसावर तो जास्त संशय घेतो. क्षणभर सनीही विचारात पडला. मग टॅक्सीतनं उतरत म्हणाला, हे बघ विजय, मी काय नेमकी स्थिती आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करतो. त्या शिंदेंचं आणि माझं तसं थोडंफार प्रमाणात जमतं, तू निघ. विजयलाही सनीचं बोलणं पटलं. ओके, मी आशाला घेऊन तिच्या हॉटेलमध्ये जातो. बाकी तू मगाशी वर्तवलेली भविष्यवाणी एवढ्या लवकर खरी ठरेल असं वाटलं नव्हतं बरं का. विजयचा निरोप घेता घेता सनी म्हणाला. विजय त्यावर काही बोलला नाही. त्याने ड्रायव्हरला टॅक्सी पुन्हा हॉटेल प्रीतमवर घ्यायला सांगितलं. पुन्हा एकदा हॉटेल प्रीतमच्या आशाच्या सूटमध्ये येईपर्यंत कोणीच काही बोललं नाही. सूटमध्ये आल्यावर मात्र विजय आशाला म्हणाला, पाहिलं ना, जास्त हुशारी दाखवायचा परिणाम काय झाला? आणि एवढा वेळ आवरून धरलेले अश्रू आशाच्या गालावरनं ओघळायला लागले. अगं, ही तर आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. विजय आशाच्या डोळ्यातल्या अश्रूंकडे दुर्लक्ष करत म्हणाला, तू पावला पावला गणिक स्वतःच्या मार्गात काटे पसरून ठेवलेस. आता भैयासाहेबांच्या खुनाचा आरोप तुझ्यावरच येणार आहे. आशाने नुसतंच डबडबलेल्या डोळ्यांनी विजयकडे बघितलं. अगं, परिस्थितीच अशी आहे की खुनाचा संशयित नंबर 1 म्हणून पोलीस तुझ्याकडेच बघणार. तुझं भैयासाहेबांशी रक्ताचं नातं असं काही नाही आहे. त्यामुळे भैयासाहेबांनी स्वतःहून मृत्यूपत्राद्वारे तुला काही दिल्याशिवाय त्यांच्या इस्टेटीतला एक पैसाही तुला मिळणार नव्हता. बाबूरावनं यापूर्वी कोर्टात तुला भैयासाहेबांच्या इस्टेटीवर डोळा असलेली एक धूर्त आणि चलाख स्त्री या रूपात उभं केलं आहे तुला, म्हणजे कोर्ट तुझ्याकडे त्याच दृष्टीने बघणार. उद्या पोलिसांनी तुला अटक करून चौकशी चालू केली तर जी काही माहिती बाहेर येईल ती तुझ्या विरुद्ध पुरावा म्हणून गृहीत धरण्यात येईल. वारसा हक्काने भैयासाहेबांची इस्टेट मिळायची तुला अजिबात शक्यता नव्हती. खोट्या नावाने तू दयाळ नर्सिंग होममध्ये नोकरी मिळवलीस. संधी मिळताच तिथून तू भैयासाहेबांना पळवून नेलंस. नंतर त्यांना स्वतःबरोबर हॉटेलात ठेवण्याऐवजी एकट्याला एका दुसऱ्या ठिकाणी ठेवलंस, म्हणजे ते कोणालाही सापडू नयेत. मग तू भैयासाहेबांकडनं मृत्यूपत्र लिहून घेतलंस. त्यात सगळी इस्टेट स्वतःच्या नावावर करून घेतलीस आणि मृत्यूपत्र केल्यानंतर काही तासातच भैयासाहेबांचा खून झाला. या सगळ्याचा अर्थ काय होतो सांग? मी नाही अंकलचा खून केलेला. असला काही विचार तर कधीच चुकूनसुद्धा माझ्या मनात आला नाही. मला संपत्तीचा कसलाही लोभ नव्हता. मला फक्त अंकल हवे होते. त्यांचा जीव वाचवण्यासाठी मी स्वतः मरणं पसंत केलं असतं. बरोबर आहे ना? मी कुठे म्हणतोय तू त्यांचा खून केला आहेस म्हणून. मी तुला जे सांगितलं ते पोलीस कुठल्या दृष्टिकोनातनं विचार करतील ते सांगितलं. तू आत्तापर्यंत कोणालाच विश्वासात न घेता जो मूर्खपणा केला आहेस ना, त्याने तू स्वतःहून तुझी मान फासात अडकवली आहेस. सगळा पुरावा तुझ्या विरुद्ध आहे. आशा काही न बोलता फक्त हुंदके देत राहिली. विजयने तिचं सांत्वन वगैरे करायचा प्रयत्न केला नाही. त्याने आपल्या खिशातनं सिगरेटचं पाकिट काढलं आणि एका सोफ्यावर बसत तो शांतपणे सिगरेट ओढत राहिला. तो खरोखर मनातनं आशावर भयंकर संतापलेला होता. तिच्या मूर्खपणामुळे भैयासाहेबांना आपले प्राण गमवावे लागले होते. 2-3 सिगरेटची राख केल्यानंतर सूटचा दरवाजा कोणीतरी वाजवला. विजय उठला, दार उघडलं. सनी आला होता. काही कळलं का? त्याला आत घेत विजयने विचारलं. नाही, फारसं काही नाही. एका खुर्चीवर हातपाय ताणून बसत सनी म्हणाला, अरे शिंदे एकदम चलाख इन्स्पेक्टर आहे. जोपर्यंत तो केसच्या सगळ्या बाजूनं विचार करून नेमका निष्कर्ष काढत नाही तोपर्यंत तो कोणालाही जवळ फिरकू देत नाही. तरीसुद्धा मी केवळ एवढी माहिती मिळवण्यात यशस्वी झालो की जे अन्न पोलिसांनी लॅबोरेटरीत तपासणीसाठी पाठवलं होतं त्यात झोपेच्या गोळ्यांची पावडर मिक्स केलेली होती. म्हणजे कुणीतरी जाणून बुजून झोपेच्या गोळ्या त्या अन्नात मिसळलेल्या होत्या. PM रिपोर्टमध्ये ते आणखीन स्पष्ट होईल. अन्न पूर्णपणे खाल्लं गेलेलं नव्हतं. प्लेटमध्ये अर्धवट जेवण तसंच पडलं होतं. याचा अर्थ फार मोठ्या प्रमाणात अन्नात झोपेच्या गोळ्यांची पावडर मिक्स करण्यात आली होती. त्यामुळे अर्धवट जेवल्यानंतर लगेचच त्याचा प्रभाव त्या मृत व्यक्तीवर झालेला असावा.
भैयासाहेब तुझ्यासमोर जेवले होते का? विजयने आशाला विचारलं. नाही हो. तिचा चेहरा भकास झाला होता. आवाजातली सगळी उभारी नाहीशी झाली होती. ते त्यावेळी आराम करत होते. नंतर जेवतो म्हणून त्यांनी टिफिन एका बाजूला ठेवायला सांगितला. मला तिथे जास्त वेळ थांबणं योग्य वाटलं नाही म्हणून मी लगेच तिथनं बाहेर पडले. भैयासाहेबांच्या जवळ झोपेच्या गोळ्या होत्या? हां, हो. या प्रश्नाचं खरं तर विजयनं नकारार्थी उत्तर गृहीत धरलं होतं, पण आशाच्या त्या होकारार्थी उत्तरामुळे तो चांगलाच हादरला. त्यांच्याकडे त्या झोपेच्या गळ्या कुठनं आल्या? मीच दिल्या. तू? एक आणखीन हादरा विजयला बसला. आईला ही पोरगी खरोखर यात गळ्यापर्यंत अडकलेली आहे. किती होत्या त्यांच्याकडे गोळ्या? 100 गोळ्यांची पूर्ण पॅक बाटली. 100 गोळ्यांची पूर्ण पॅक बाटली? अरे राम. अगं एवढी पॅक बाटली तुला मिळाली कुठून? एका ओळखीच्या केमिस्टकडनं मी ती मिळवली. प्रिस्क्रिप्शन शिवाय? प्रिस्क्रिप्शन घरी विसरलंय असं मी त्याला सांगितलं. ओळखीचा होता त्यामुळे त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. अंकलच्या सांगण्यावरनं मी त्यांना ती बाटली आणून दिली. आनंदीबाईंच्यामुळे अंकलला झोपेच्या गोळ्याची सवय झाली होती, त्याशिवाय त्यांना झोप लागतच नव्हती. अंकलशी सतत संपर्क साधायला लागू नये म्हणून मग मी पूर्ण बाटली त्यांना आणून दिली. विजयनी मग आणखीन काही प्रश्न विचारले नाहीत. आशा उठली, बाथरूममध्ये गेली. सनी विजयच्या जवळ सरकत हलक्या आवाजात म्हणाला, ते भैयासाहेबांनी आशाच्या नावाने लिहिलेलं मृत्यूपत्र कुठं आहे? सनीनी मगाशी वाचून ते पुन्हा विजयकडे दिलं होतं. आहे, माझ्याजवळ आहे. आपल्या पॅन्टच्या खिशावर हात ठेवत विजय म्हणाला, फाडून टाक ताबडतोब. का? अरे ते फक्त मृत्यूपत्रसुद्धा या आशाला फासावर लटकवायला पुरेसं आहे. बघू रे. नाही बघू बिघू नको, ताबडतोब त्याचा निकाल लावून टाक. मला ना या पोरीचा संशय यायला लागला आहे. पूर्वीप्रमाणे मला आता ही साधी सरळ नाही वाटत पोरगी. ही कमालीची चलाख आणि धूर्त वाटायला लागली आहे. या केसमध्ये आपल्याला एक छदामसुद्धा मिळणार नाही. उलट आपण हिला कव्हर करायला गेलो ना तर आपण 12च्या भावात जाऊ. काहीतरी बोलण्यासाठी विजयने तोंड उघडलं होतं. त्याचवेळी धडाधडा दारावर थापा मारत कोणीतरी दार वाजवलं. विजयने सनीकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहिलं. तोपर्यंत आशाही चेहरा स्वच्छ करत पुन्हा बाहेरच्या हॉलमध्ये आली होती. दरवाजा उघडे. बाहेरनं कोणीतरी अधिकारदर्शक स्वरात म्हटलं. अरे हा इन्स्पेक्टर शिंदेचा आवाज आहे. विजय झटकन टेलिफोनकडे धावला. त्याने रिसिव्हर उचलला. ऑपरेटरकडे देसाई वकिलांचा नंबर मागितला. 1 मिनिटात त्याला देसाईंचा नंबर मिळाला. देसाई साहेब. देसाई फोनवर येताच तो म्हणाला, तुम्ही ताबडतोब इकडे या. अरे इकडे म्हणजे कुठे? हॉटेल प्रीतम, दादर, सूट नंबर 23. आशाला तुमच्या सहाय्याची आवश्यकता आहे. आणि पलीकडून देसाई काय बोलण्या विचारण्यापूर्वी त्याने रिसिव्हर क्रेडलवर ठेवून दिला. अरे दार उघडा की. बाहेरनं आणखीन जोरात कोणीतरी ओरडलं. त्याबरोबर दारावर धडाधडा धक्के बसले. विजय पुढे झाला. दार उघडलं. गुड इव्हनिंग इन्स्पेक्टर साहेब. विजयनं काहीशा नाटकीपणानं त्यांना अभिवादन केलं. इन्स्पेक्टर शिंदे तुफानासारखे आत घुसले होते. त्यांच्या मागे एक वृद्ध स्त्री आणि 2 पोलीस हवालदार होते. तू? विजयला बघताच शिंदे आश्चर्यचकित स्वरात उद्गारले. मग आवाज चढवत म्हणाले, तू इथं काय करतो रे? तुमचं स्वागत करण्यासाठी हजर आहे मी इन्स्पेक्टर. शिंदेची नजर विजयच्या मागेच उभ्या असलेल्या सनीवर पडली. तुम्ही बी इथंच ये का? काहीशा कुत्सित स्वरात ते म्हणाले. हां मी पण आहे. काही सेवा? सनी स्मित करत म्हणाला. शिंदेंची नजर मग आशावर पडली. तुम्हीच का आशा वांकर? त्यांनी विचारलं. आशानं होकारार्थी मान डोलावली. शिंदे सोबतच्या वृद्ध स्त्रीकडे बघत म्हणाले, या खोलीत असलेल्या कोणाला तुम्ही ओळखता? त्या स्त्रीनं उत्तर द्यायला 1 सेकंदही वेळ लावला नाही. हिलाच मी खोली भाड्यानं दिली. तपासाची ही तुमची कुठली पद्धत आहे हो? विजयमध्ये शिंदेला म्हणाला. तू थोबाड बंद ठेवा, नाही तर हितनं बाहेर फेकून दिली मी. शिंदे एवढ्या जोरात ओरडला की बरोबरचे शिपाईसुद्धा घाबरले. अरे वा, जणू काय हे तुमचं संस्थान आहे. शिंदेसाहेब, या सूटची मालकीण आशा आहे, तुम्ही नाही. आणि अजून तुम्ही आशावर कुठलाही आरोप ठेवलेला नाही.
मी आशाचा हितचिंतक या नात्याने इथे हजर आहे आणि तिच्यावर कसल्याही प्रकारचा दबाव आणण्याचा तुम्ही प्रयत्न केला तर मी त्याला विरोध करणार. माझ्या गैरहजेरीत तुम्हाला तिला काही क्रॉस क्वेश्चन विचारायचे असतील तर त्यापूर्वी तुम्हाला तिला अटक करून पोलीस ठाण्यात न्यावं लागेल. इथे शहरातले कमीत कमी 2 प्रतिष्ठित नागरिक उपस्थित आहे. त्यांच्यासमोर तुमचा हा पोलिसी खाक्या चालणार नाही. अरे हेला तर मी अटक करील, तुला पण सोडणार नाही मी. आनंद वाटला ऐकून. तुला काय वाटलं? तू ज्या पद्धतीने दयाळ नर्सिंग होममध्ये घुसला होता ते कोणाला माहिती नाही का? एखाद्याच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये परवानगीशिवाय शिरणं या आरोपाखाली मी तुला अटक करू शकतो. तुमच्याकडे तसा पुरावा आहे? गेटवरच्या पारेकऱ्यांनी तुला बघितलंय. शिंदेसाहेब, तुमचं इन्स्पेक्टरचं ट्रेनिंग अपूर्ण राहिलं आहे का हो? ए विजय, लय शहाणपणा दाखवू नका तू. नाही, शहाणपणा नाही दाखवत आहे, तुम्हाला सांगतो आहे. पहारेकऱ्यांनी बघितलं होतं तर त्यांनी मला त्याच वेळी का पकडलं नाही? का खुर्चीला गोंद लावून बसला होता तो? शिंदेसाहेब, अहो तुमच्यासारख्या हुशार अधिकाऱ्याकडनं अशा बालिश पुराव्याची मला अपेक्षाच नव्हती. चालायचं नाहीतरी हल्ली सगळ्या पोलीस खात्याला गंज चढला आहे. शिंदे जाम खवळले होते. विजयला काहीतरी जळजळीत बोलण्यासाठी त्यांनी तोंड उघडलं. त्याचवेळी देसाई वकिलांनी प्रवेश केला. त्यांची छाती भात्यासारखी खालीवर होत होती. तुम्ही इथं कसे काय आला? शिंदे देसाईंकडे बघत तीव्र स्वरात म्हणाले, जिथे मला जायला हवं तिथे मी असाच येतो. मी आशाचा वकील आहे. जेव्हा तुम्ही हिच्यावर काही आरोप ठेवायला आला आहे तेव्हा तिचा वकील या नात्यानं मला तिच्याजवळ हजर असणं आवश्यक आहे. तुम्हाला कसं कळलं आम्ही हिच्यावर काय आरोप ठेवणार आहे? मग इथे कशाला आलाय तुम्ही? मी हिला काय प्रश्न विचारायला आलो आहे. कोणत्या संदर्भात? संदर्भ नाही सांगू शकत. हे बघा, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे ते विचारा, पण विचारताना एक गोष्ट लक्षात ठेवा. आशाला तुम्ही गुन्हेगार म्हणून अजून अटक केलेली नाही आहे, तेव्हा तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला ती बांधील नाही आहे. तिला योग्य वाटेल त्या प्रश्नांची ती उत्तरं देईल. तुमच्याकडं झोपेच्या गोळ्या आहेत का? शिंदेंनी आशाला विचारलं. या प्रश्नाचं उत्तर तू द्यायलाच हवं असं नाही, देसाई शांतपणे आशाला म्हणाले. शिंदेंनी एक जळजळीत नजर देसाईकडे टाकली. मग पुन्हा आशाला विचारलं, ते जेवण तू आपल्या अंकलला घेऊन आली होती त्या झोपेच्या गोळ्याची पावडर करून तू का घातली? आशाने देसाईंकडे बघितलं. देसाईंनी नकारार्थी मान हलवली. आशानं काही उत्तर दिलं नाही. अरे, शिंदे काहीशा हताश स्वरात उद्गारले. मग पुन्हा आपला मोहरा देसाईंकडे वळवत त्रासिकपणे म्हणाले, तुम्ही अचानक इथं कसे काय येऊन टपकलो? मी तुम्हाला तेच विचारतोय, तुम्ही अचानक आशाच्या मागे का लागलात? आम्हाला चौकशीत समजलंय का हीच पोरगी मृत व्यक्तीला घेऊन खेतवाडीतल्या त्या खोलीत आली होती. आम्हाला तो टॅक्सीवाला पण सापडला ज्यांनी खेतवाडीच्या त्या घरापासनं आशाला या हाटेलापर्यंत आणलं. हिच्याजवळ टॅक्सीचं बिल द्यायला सुट्टे पैसे नव्हते म्हणून मी हिने हॉटेलच्या काउंटरवरच्या क्लार्ककडनं सुट्टे पैसे घेतले, टॅक्सीवाल्याला दिले. इथं आल्यावर काउंटरवरच्या क्लार्ककडनं ती तरुणी कोण होती, कोणत्या खोलीत उतरली होती हे जाणून घेणं काय अवघड नव्हतं. आता तुम्ही सांगा, तुम्ही अचानक कसे काय इथं? मी माझ्या आशिलाची फार काळजी घेतो. माझा एखादा आशिल अशा काही संकटात सापडला की लगेच मला माझ्या 6व्या इंद्रियामार्फत त्याची जाणीव होते. आजही साधारण अर्ध्या तासापूर्वी माझं मन मला सारखं सांगत होतं, आशा संकटात आहे, तिला ताबडतोब माझ्या साह्याची आवश्यकता आहे. मग काय, ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण द्रौपदीचा धावा ऐकून तिच्या मदतीला धावून आले त्याप्रमाणे मी माझ्या आशिलाच्या मदतीला धावून आलो. बघा, बूटसुद्धा घातलेलं नाही आहे, तसाच आलोय चपलांवर धावत. शिंदे घरकन वळले. विजयकडे बघत गरजले, ही सगळी आहे ना, ही तुझी चालबाजी आहे. अहो, याच्यात आता मी काय केलंय? विजय भोळसट चेहरा करत म्हणाला, तू या वकील साहेबाला इथं बोलवून घेतलं. बरं, घेतलं, पुढे? आता ह्याच्यावर शिंदे काय बोलणार? क्षणभर ते गप्प राहिले आणि म्हणाले, मी आशाला घेऊन प्रेताची ओळख पटवण्यासाठी खेतवाडीत चाललोय. कोणाची काय हरकत आहे का? नाही, कोणाची हरकत नाही आहे, पण हिचा वकील या नात्यानं मी हिच्याबरोबर येणार. तुम्ही तिच्यावर कसलाही दबाव आणू नये म्हणून माझं तिच्याबरोबर असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे लोक कोणच्या नात्याने तिच्याबरोबर येणार? शिंदेंनी विजय आणि सनीकडे बघत देसाईंना विचारलं. आम्ही कधी म्हटलं आम्ही हिच्याबरोबर येणार आहोत?
काय खरं काय? तुम्ही नाही म्हणाला असं? शिंदे नाटकी आश्चर्यानं म्हणाला. विजय काही बोलला नाही. शिंदे आपल्याला मुद्दाम चिडवतायत हे त्याच्या लक्षात आलं. चला. शिंदे आशा आणि देसाईंना उद्देशून म्हणाला. शिंदेच्या मागोमाग देसाई आणि आशा बाहेर पडले. आता? सनीने विचारलं. आता आपण यांच्या मागोमाग जाऊ खेतवाडीत. कदाचित आणखीन काहीतरी नवीन बातमी कळेल. ठीक आहे. सूटची चावी कुलपाला तशीच होती. विजयनं चावी काढून घेतली, आपल्या खिशात टाकली, बाहेर येऊन सूटचं दार जोरात ओढून घेतलं. ऑटोमॅटिक लॉक असलेलं दार बंद झालं. श्रोते हो, हा होता 8वा भाग सुरेश वैद्य लिखित आघात या कादंबरीचा. 9वा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.